एकदा लहान व्हावं, पाठीवर छोटंसं दप्तर घ्यावं आणि त्या जुन्या शाळेच्या रस्त्याने निरागस पावलांनी पुन्हा चालत जावं, जिथं आयुष्य इतकं अवघड नव्हतं, जिथं दुःखालाही मर्यादा होत्या आणि जिथं रडणं म्हणजे फक्त कमी गुण मिळणं होतं. आठवतंय अजूनही, आई सकाळी उठवायची, अर्धवट झोपेतच शाळेची तयारी व्हायची. केसांवर तेल, चेहऱ्यावर पावडर, पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली आणि डोळ्यात फक्त स्वप्नांची गर्दी. पहिल्या घंटेचा नाद होताच शाळेचा दिवस सुरू व्हायचा. मित्रमैत्रिणींच्या गोंधळातच खरा आनंद सापडायचा. शाळेच्या त्या वर्गात फक्त 4 भिंती नव्हत्या, तिथं स्वप्न राहत होती. शाळेच्या त्या बाकावर फक्त शरीर बसायचं नाही, तर संपूर्ण बालपण विसावायचं. पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुलं, मागच्या बाकावरचा गोंधळ, मधल्या सुट्टीत डबा शेअर करणारे मित्रमैत्रिणी, नकळत जुळलेली सुंदर अशी नाती. कोणी हसलं तर सगळे मनापासून हसायचे, कोणी रडलं तर सगळा वर्ग शांत व्हायचा. शिक्षकांचा रागही आपुलकीचाच एक भाग वाटायचा. शाळेच्या त्या सुंदर दिवसात मैत्रीत कुठलाही स्वार्थ नव्हता, प्रेमात कधीच खोटेपणा नव्हता आणि नात्यांमध्ये कधी दुरावा जाणवलाच नव्हता. जेव्हा शाळेचा शेवटचा दिवस होता, तेव्हा सगळे एकमेकांना म्हणत होते, कधी विसरणार नाही, नेहमी संपर्कात राहू. पण वेळेनं सगळं बदललं. कोणी शहर बदललं, कोणी स्वप्नांच्या मागे निघून गेलं आणि कोणी आयुष्याच्या गर्दीत इतकं हरवलं की ओळखही उरली नाही. त्या दिवशी शाळा संपली, पण खरी परीक्षा मात्र तेव्हाच सुरू झाली, आयुष्याच्या शाळेची. आयुष्याच्या शाळेत ना पुस्तकं असतात, ना ठरलेले धडे. इथं प्रत्येक दिवस नवीन प्रश्न घेऊन उभा असतो. पण गंमत अशी, उत्तर चुकलं की पुन्हा संधी मिळत नाही. शाळा नेहमी शिकवायची, प्रामाणिक राहा, चांगलं वागा, मोठ्यांचा आदर करा आणि स्वप्नांसाठी झगडत राहा. पण जेव्हा खऱ्या आयुष्याच्या शाळेत प्रवेश झाला, तेव्हा प्रत्येक धड्याचा अर्थच बदलला. इथं पुस्तकं नव्हते, पण माणसं वाचावी लागली. इथं शिक्षक नव्हते, पण अनुभवांनीच शिकवायला सुरुवात केली. आणि सगळ्यात कठोर, आयुष्याच्या शाळेनं आधी परीक्षा घेतली आणि नंतर धडा शिकवला. त्यात सगळ्यात कठीण धडा म्हणजे आपली वाटणारी माणसं नेहमीच आपली नसतात. शाळेत असताना गणित खूप अवघड वाटायचं, पण आयुष्यात माणसांची बेरीज वजाबाकीच कठीण निघाली. इथं काही जवळची माणसं अचानक दूर गेली आणि काही परकी माणसं जीवापेक्षाही जवळ आली. शाळेत अपयश आलं की आई जवळ घ्यायची, बाबा धीर द्यायचे. पण आयुष्यात जेव्हा अपयश आलं ना, तेव्हा स्वतःलाच स्वतःचा आधार बनावं लागलं. कारण आयुष्याच्या शाळेत अश्रूंना किंमतच नव्हती. लोकांनी फक्त चेहऱ्यावरचं हसू पाहिलं, आतल्या वेदना त्यांना कधी दिसल्याच नाही. कधी विश्वास तुटला, कधी नाती तुटली, कधी स्वप्न हातातून निसटून गेली. पण शाळेत जसं प्रत्येक वर्षानंतर नवीन वर्ग मिळायचा, तसं आयुष्याच्या शाळेत
प्रत्येक दुःखानंतर मी हळूहळू अधिक समजूतदार होत गेले. शाळेत जसं अभ्यास शिकवला जात होता, तसं आयुष्याच्या शाळेनं माणसं ओळखायला शिकवलं, स्वप्न तुटल्यावरही जगायला शिकवलं आणि हजार दुःख लपून हसायला शिकवलं. आज समजतंय, तेव्हा फक्त शाळा सोडली नव्हती, तर आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ मागे सोडला होता. आता आयुष्याच्या या मोठ्या शाळेत दररोज नवे धडे मिळतात, नवी माणसं भेटतात, नवी दुःख मिळतात. पण त्या जुन्या शाळेसारखी निरागसता मात्र मिळत नाही. म्हणून आजही कधी कधी मन थकलं की आठवणींच्या त्या वर्गात जाऊन बसावंसं वाटतं, जिथं आयुष्य एवढं कठीण नव्हतं, जिथं माणसं खोटी नव्हती आणि जिथं आनंदासाठी फक्त एका मैत्रीची साथ पुरायची. पण आता उरल्यात फक्त जुन्या आठवणी, डोळ्यात थांबलेलं पाणी आणि मनात कोरलेली ती हळवी जाणीव. शाळा तर संपली, पण त्या शाळेसोबत जगलेलं सुंदर आयुष्य पुन्हा कधीच परत आलं नाही.